नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा कॉफीचा एपिसोड हा अतिशय खास आहे. त्याचं कारण असं आहे की आज आपल्याला आणि म्हणजे तुमच्यासोबत मला देखील खूप काही शिकून घेण्यासारखं आहे, खूप काही जाणून घेण्यासारखं आहे. कारण एक असं व्यक्तिमत्व आज आपल्या कॉफी विथ कदम या कार्यक्रमामध्ये आलेलं आहे की ज्या SNDT युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू आहेत. आणि मला असं वाटतं की SNDT युनिव्हर्सिटी म्हणजे साधारणतः 100हून अधिक काळ कार्यरत असलेली अशी एक महिलांसाठी पुढे आलेली चळवळ आहे. त्याचं त्या प्रतिनिधित्व आता करतायत आणि ती चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी म्हणून त्यांच्या कार्यकाळामध्ये अतिशय महत्त्वाची पावलं उचलली गेलेली आहेत. आणि हा सबंध प्रवास जो आहे चळवळीचा तो विस्तारित त्यांच्या काळामध्ये झालेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून शिकून घेण्यासारखं असं खूप काही आहे. डॉक्टर उज्ज्वलाताई शिरीष चक्रदेव यांचं मी खूप खूप स्वागत करते जय महाराष्ट्रमध्ये आणि कॉफी विथ कदममध्ये. ताई, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज इथं आलात आणि खूप काही धन्यवाद मला बोलवलं इथे. आणि आज आपण छान गप्पा मारणार आहोत कदमताई. सो कॉफी विथ कदम इज समथिंग व्हेरी व्हेरी स्पेशल फॉर मी ऑल्सो. थँक्यू सो मला खूप म्हणजे आय एम लुकिंग फॉरवर्ड. खूप गप्पा करू, काय काय सांगता येईल ते बघूया. आणि सुरुवातही खूप छान केली आहे, इंट्रोडक्शन छान दिलंय तुम्ही. मी खरं म्हणजे पूर्ण चॅनलचं जय महाराष्ट्राचं सुद्धा आभार मानते की इथे मला बोलवलं आणि मला आपल्या माझे म्हणण्यापेक्षा विद्यापीठाचे SNDT महिला विद्यापीठातर्फे जे काही आहे ते सगळं सांगण्याचे एक निमित्त मिळालंय, कारण मिळालंय. तर ते मी आज आपल्या सगळ्यांसमोर जेवढं शक्य होईल तेवढं सांगायचा प्रयत्न करेन. जसं मी ओपनिंगला म्हटलं सुरुवातीला की एक चळवळ आहे, महिलांसाठी म्हणून निर्माण झालेली एक चळवळ. मला असं वाटतं का हा विचारच फार मोठा होता. 111 वर्ष जुनं हे विद्यापीठ आहे. म्हणजे त्या काळामध्ये महिलांच्या अपलिफ्टमेंटसाठी म्हणून एक छोटेखानी जी चळवळ सुरू झाली तिचं अशा इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतकं दीर्घकाळ एक सुंदर असं स्वरूप त्याला प्राप्त झालं. आणि खास करून तुमच्या कार्यकाळामध्ये त्याला एक वेगळं म्हणजे एका वेगळ्या आयामापर्यंत तुम्ही त्याला घेऊन गेलेला आहात. हे खरंच म्हणजे हे काही जे निर्णय होते ते घेणं किती चॅलेंजिंग होतं आणि ते पूर्णत्वास नेताना काय काय स्वप्न पाहिलेली. म्हणजे मी आवर्जून उल्लेख करू इच्छिते की आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे SNDTचं एक सुंदरशी अशी इमारत मुंबईमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे आणि मला असं वाटतं चंद्रपुरामध्ये ताईंच्या कार्यकारामुळे तुमच्या अख्यारीमध्ये तुम्ही ही कन्सेप्ट पुढे घेऊन आलात आणि एक सुंदर असं स्वरूप त्याला प्राप्त झालेलं आपण आता पाहतोय. आणि सुंदर वेगळ्या पद्धतीनं कार्यरत होताना चंद्रपुरामध्ये ती युनिव्हर्सिटी आपण बघतोय. तर मुळात चंद्रपुरामध्ये अशी युनिव्हर्सिटी हवी होती किंवा अशा पद्धतीनं आपल्याला घेऊन जाता येऊ शकतं आणि SNDT ही इतकी मोठ्या स्वरूपामध्ये लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकते, ही कल्पनाच कशी सुचली? सगळ्यात पहिले तर विद्यापीठाचा 111 वर्षाचा प्रवासाबद्दल आपण उल्लेख केला. महर्षी धोंड केशव कर्वे ह्या व्यक्तीने, ह्या मोठ्या व्यक्तीने, त्यांनी ते स्वप्न पाहिलं, ते उतरवलं, त्यांनी पूर्ण अंगीकारलं. त्यांचं पूर्ण जीवनच महिलांसाठीच होतं. 111 वर्षापूर्वी महिलांचं कसं जीवन असेल, भारतातल्या महिला कशा जगत असतील ह्याचा त्यांना कळव आली आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य झोकून दिलं. त्यामुळे SNDT महिला विद्यापीठ उभी राहिली. त्याच्या आधी त्यांनी 20 वर्ष कार्य केलं होतं. इतिहासच सांगायचा झाला विद्यापीठाचा तर 1915च्या काँग्रेसमध्ये त्यांना कीनोट स्पीकर म्हणून बोलवलं होतं आणि एक विषय मांडायचा होता. त्याच्या आधी 20 वर्ष त्यांनी पुण्याला आणि हिंगण्याला बालिकाश्रम महिलांचं साठी अनेक उपक्रम केले होते. म्हणजे त्यांचं आयुष्य तिथेच होतं. म्हणजे महिलांबद्दल तुम्ही एवढे कामं करताय तर त्यांच्याचबद्दल बोला. त्यावेळेला त्यांच्या ड्रॉवरमध्ये त्यांना आठवलं की एक ब्रोशर होतं जपानमधल्या महिला विद्यापीठाचं. ते त्यांनी काढलं, वाचलं. मग त्यांच्या मनात जो विचार आला की जर का महिलांना सक्षम करायचं असेल तर शिक्षण हे एकमेव माध्यम आहे आणि त्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी उच्च शिक्षणाची दारं महिलांसाठी उघडी करण्याकरता त्यांनी एक महिला विद्यापीठ असावं असं आपल्या कीनोट स्पीचमध्ये, बीज वक्तव्यामध्ये काँग्रेसच्या सगळ्या लिडर्सच्या समोर मांडलं. आणि 1916 साली विद्यापीठाची स्थापना झाली. मोठं काम होतं, तेच करू जाणे. त्यांच्या हातून ते घडलं आणि आज ते विद्यापीठ इथे उभं आहे.
सातत्याने ते पुढे 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 अनेकांचे हातभार लागले आणि मी स्वतःचं भाग्य समजते की मला सुद्धा त्यात थोडं बहुत गेल्या 5 वर्षामध्ये काही करण्याचा योग आला आणि मी ते करू शकले, कारण सगळी व्यवस्था तशी उभी होती म्हणून. आणि चंद्रपूरचा हा उल्लेख जो आपण केला तो एक भाग झाला त्याच्यातला. चंद्रपूरला विद्यापीठ असावं, विद्यापीठाचं एक कॅम्पस असावं. ऍक्च्युली मुंबईमध्ये 2 कॅम्पस आहेत. हो, चर्चगेटला आणि जिथे माझं जुहूला. ऑफिस आहे मेन, ते एक कॅम्पस आहे आणि त्याच्याशिवाय जुहूला. जुहूला एक कॅम्पस आहे. पुण्यापासून सुरुवात झाली खरं. विद्यापीठाची. म्हणजे महर्षींनी जे सुरुवात केली ती पुण्याला सुरुवात केली. पुण्याहून मग मुंबईला आले 1930 सालामध्ये, 30च्या दशकामध्ये. आणि मग जुहूचं सुरू झालं 70च्या दशकात. आणि श्रीवर्धनला 2010 मध्ये एक कॅम्पस आहे आपलं, तिथे सुद्धा आता छान बिल्डिंग आणि उभी राहिली. मी आल्यानंतर चर्चा सुरू होती, म्हणजे आधी सुद्धा हा विचार आलेला आहे, मलाच पहिल्यांदा आला असं नव्हे. तर मिनिस्ट्रीकडनं, आमचे उच्च व तंत्र शिक्षणाचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडनं पण मान्यता म्हणजे विचारणा झाली आणि मग हे प्रपोजल बनवलं आणि मग पुढचं आपोआप घडत गेलं. तिथे एवढं मोठं कॅम्पस उभं राहिलं. पण ताई, याआधी तुम्ही श्रीमती मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्राध्यापक म्हणून आणि प्राचार्य म्हणून सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये कार्यरत होतात. त्यामुळे मला असं वाटतं की भौगोलिक एक जाणीव की इथं किंवा ह्या भागामध्ये, विदर्भामध्ये अशा पद्धतीनं महिलांसाठी एक खास युनिव्हर्सिटी असावी, मला असं वाटतं की तुम्हाला देखील त्याची जाणीव आणि अशा पद्धतीने महिलांसाठी एक डेडिकेटेड झालं तर महिलांना त्याचा किती लाभ मिळेल अशी कल्पना किंवा असं वाटत होतं का त्या काळामध्ये कार्यरत असताना देखील? कुठेतरी सुप्त जाणीव नक्कीच होती, कारण नागपूरमध्ये सगळं शिक्षण झालंय. नागपूरच्या VNIT मध्ये माझं आर्किटेक्चर MTech आणि नंतरचं PhD सुद्धा VNITच आहे. आणि मनोरमाबाई मुंडले कॉलेजमध्ये जवळजवळ 37 वर्ष मी सर्व्हिस दिली आहे आमच्या विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या. LED कॉलेज म्हणून ते जास्त फेमस आहे. तर तिथे शिकवताना मुलींचंच कॉलेज, त्यामुळे मुलींचा सहवास मला पहिलेपासूनच होता. मुलींचे प्रश्न काय, मुलींना काय वाटतं, त्या कशा मोठ्या. एक छोटंसं पुस्तक त्या काळी मी 2013 मध्ये लिहिलं, ते स्केल आणि टी स्केल, म्हणजे आर्किटेक्चर शिकता शिकता काय गमती घडतात आणि काय मुलींना अडचणी येतात, त्या सगळ्या त्याच्यामध्ये मी एक छोट्या छोट्या स्वरूपामध्ये नमूद केलेल्या आहेत. कधी माहित नाही, पण असं त्या मुलींच्या जवळ गेल्यामुळे, त्यांच्या अडचणी समजल्यामुळे एक काउन्सिलर सारखं त्यांच्याशी बोलतून त्यांना काही सुचवता येतं का, त्यांना नवीन मार्ग दाखवता येतात का, असा सुद्धा एक विचार मनामध्ये नेहमी असायचा. आणि तिथून मग जाणवलं की इथे आल्यानंतर, म्हणजे मुंबईला आल्यानंतर जाणवलं आणि प्रपोजल जेव्हा समोर आलं की का नाही, तिथे होऊ शकतं. आणि ही मागणी आल्याबरोबर माझ्या हातून ते घडत गेलं असं मी म्हणेन. असं म्हणेन की समोरून मागणी यायची, प्रपोजल तयार असायचं, बाकीची टीम आमची तयार असायची, ते सगळे द्यायचे आणि आम्ही प्रपोजल सबमिट केलं की काम झालेलं असायचं. या काळामध्ये तुमचं टेम्पल्स बियॉन्ड भारत या नावाचं देखील पुस्तक आलं, तर या मागची संकल्पना काय होती? अरे बापरे, एकदा वेगळा विषय. तर ह्याच्या मागे थोडीशी गोष्ट सांगते. हो चालेल ना, नक्की आवडेल ऐकायला. काही खूप वर्ष एकच एक काम, म्हणजे मी प्रिन्सिपल म्हणून काम केलं, मुलींच्या बरोबर राहत होते, कामं करत होते. आर्किटेक्ट आहे मी, त्यामुळे आर्किटेक्चरचे सगळे प्रकार शिकवण्याचे, ह्या सगळ्यामध्ये माझा विषय आणि वेळ जायचा. जेव्हा स्थिर स्थावर झाल्यानंतर असं कधीतरी वाटलं आपण तेच तर नाही ना करत आहे. तर त्यावेळेला विचार आला की थोडं अध्यात्माकडे कल होतोय का, आणि आर्किटेक्चर तर सोडायचं नाहीये. मग ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे देवळं, आणि अमेझिंग देवळं आहेत आपल्याकडे पूर्ण. म्हणजे देऊळ हा विषय जेव्हा मी म्हणजे आपला म्हटलं त्यावेळेला लक्षात आला, मी हिस्ट्री ऑफ आर्किटेक्चर वर्षानुवर्ष शिकवलं म्हणून असेल कदाचित. आणि मला जाणवलं की हिस्ट्री शिकवताना देवळांबद्दल अगदी थोडंसं सांगायचे, पण मी सुट्ट्या नेहमी देवळांवरती, म्हणजे या सुट्टीमध्ये दिवाळीच्या आपण खजुराहोला जाऊया, या सुट्टीमध्ये आपण या ठिकाणी जाऊया, असं मी पूर्ण भारतभर ची देवळं जवळपास बघितली. आणि मग लक्षात आलं की ह्या देवळांना तुलनाच नाही.
ही अशी मी म्हणते की ते आपल्या पूर्ण भारतीय संस्कृतीचं एक आत्मा आहे. आणि ह्या देवळांचा अभ्यास केला तर आपल्याला जवळजवळ सगळंच कळतं, भारतीय संस्कृती नक्की काय आहे. म्हणून तो अभ्यास हळूहळू हळूहळू सुरू करत म्हणजे सुरू केला जास्त सखोल, आणि लक्षात आलं की खूप खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे लोकांपर्यंत पोचायला हवं. म्हणून मग ब्लॉग सुरू केले. मग ते ब्लॉग्स दर आठवड्याला असायचं एक देऊळ, आणि मग त्या देवळाबद्दल लिहायचं. अशा सातत्याने 5.5-6 वर्ष केलं. मग त्याचं कंपायलेशन झालं. मग ते पहिलं पुस्तक आलं टेम्पल्स ऑफ भारत, अ सेक्रेट जर्नी. आणि दुसरं पुस्तक आत्ता परवा म्हणजे मागच्या महिन्यामध्ये, टू बी व्हेरी प्रिसाइज 3 जुलैला चतुर्थी होती, त्या दिवशी दिल्लीला व्हाईस प्रेसिडेंट सरांच्या हस्ते त्याचं इनॉग्रेशन झालं. ते टेम्पल्स बियॉन्ड भारत. म्हणजे त्यावेळेला भारताची ही पॉलिटिकल संकल्पनाच नव्हती. भारत विस्तारलेला होता आणि आपल्या संस्कृतीने तो सगळ्या जगात माहिती होता. तर जिथे जिथे भारतीय संस्कृती होती तिथे तिथे देवळं आहेत. तर ती देवळं कंपाईल केली आजच्या पॉलिटिकल बाउंड्रीजच्या बाहेर, म्हणून बियॉन्ड भारत असं. खरंय, कारण भारताला लागून जितके देश आहेत, मलेशिया असेल किंवा मलेशिया, बर्मा आहे, जपान पर्यंत, जपानला आहे. अशा सगळीकडची देवळं जरा कंपाईल केली सगळ्या देशांची. नेपाळची सुंदर सुंदर आहेत. मॉरिशस मध्ये सुद्धा आहे, मॉरिशसची पण आहेत त्याच्यामध्ये. मॉरिशसची सगळी जिथे जिथे आपले लोक आहेत म्हणजे भारतीय आहेत, आणि म्हणून देऊळ आणि हिंदुत्व आपण जोडतो म्हणून हिंदू आहेत, तिथे सगळे आपल्याला देवळं पाहायला मिळतात. आणि त्या प्रत्येक देवळांचा अभ्यास करताना खूप मजा आली. चायना मधल्या देवळाबद्दल सांगतात, शिवाचं एक वेगळीच मूर्ती तिथे दिसली जी चायनीज आहे. म्हणजे त्यांना ऑफकोर्स त्यांचे फीचर्स त्यांचे हे. मग जैन धर्म कसा गेला किंवा बौद्ध धर्माचं कसा झाला, मग हे कसा झाला, ह्याच्यातनं त्यात ते दिसतं आपल्याला बरेचदा. आणि त्यावेळीच्या राज्यांचं जे गमन व्हायचं ना, राजे ह्या देशातून त्या देशात, म्हणजे तेव्हा अगेन बाउंड्रीज आता जशा देशांच्या तशा नव्हत्या, त्यामुळे तसं त्यांचं गमन व्हायचं. तसं त्याचा तिथला इतिहास हा कुठेतरी लेण्यांमध्ये किंवा त्या काळात मध्ये सुद्धा असा संचित झालेला होता, आहे जो रिफ्लेक्ट होतो आजही कल्चरमध्ये. त्याच्यातनं कुठपर्यंत आपण पोचलो होतो. देवळांचं बांधकाम, देवळांची रचना हे जेव्हा आपण बघतो तर त्या काळामध्ये कसा समाज असेल आणि तो कसा विचार करत असेल आणि त्यांची किती पुढारलेला होता याची जाणीव या देवळांमधनं नक्कीच होते आपल्याला. नक्की. मला असं वाटतं की हा खूप अथांग असा विषय आहे आणि मला असं वाटतं हे पुस्तक वाचल्यानंतर त्याची दोन्ही पुस्तकं वेगळी त्याची एक वेगळीच मजा असेल ते जाणून घेण्याची. तर ते मी राखून ठेवते त्या आवृत्तीसाठी. आणि आता पुढल्या प्रश्नांकडे जाते. जरी तुम्ही असं म्हटलं असाल की त्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या, पण तरी सुद्धा विद्यापीठाचा म्हणजे महिला विद्यापीठाचा इतका मोठा चंद्रपुरामध्ये कॅम्पस उभा राहिलाय. आज अनेक फॅकल्टीज तिथे उभ्या राहिल्या आणि तिकडच्या ज्या महिला आहेत त्यांच्या अपलिफ्टमेंटसाठी ह्याचा किती आत्ता भार पडतोय. म्हणजे मला एक सांगा, एक साधारण तुम्ही आल्यानंतर ही संकल्पना रुजू झाली किंवा त्याच्या आधी होती, मग ती डेव्हलप झाली, मग ते साकारलं गेलं, आणि गेल्या काही 1-2 वर्षांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा आवाका कसा वाढलाय आणि किती लोकांना याचा फायदा होतोय, किती विद्यार्थ्यांना, महिलांना याचा फायदा होतोय. खूप मोठी जागा आहे ती. म्हणजे जी जागा विद्यापीठाला मिळाली ती जवळजवळ 50 एकर आहे. आणि तिथे जे बांधकाम डिझाईन झालेलं आहे ते बांधकाम जवळजवळ, जर का मी आर्किटेक्ट आहे म्हणून सांगू शकतो की 1.5 लाख स्क्वेअर मीटर एवढं आहे. अनेक बिल्डिंग्स आहेत तिथे. 11 मार्च 2024ला तेव्हाचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते तिथे भूमिपूजन झालं आणि सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन आता जवळपास पूर्ण होण्याच्या त्या संकल्पनेत ते आलेलं आहे. ह्या प्रोसेसमध्ये जी संकल्पना तिथे मांडली आपण ती अशी होती की आदिवासी महिला त्यांच्यापर्यंत तर पोचायचंच आहे. खरं. एक लक्षात येतं की तिथल्या महिलांना मुंबईपर्यंत पोहोचणं किंवा पुण्यापर्यंत पोहोचणं शक्य नाहीये. SNDT महिला विद्यापीठ तिथे खरंच खूप माहीत नव्हतं.
लोकांना काहीतरी आहे मुंबईला महिला विद्यापीठ आहे, पण SNDT महिला विद्यापीठ नव्हतं. पण त्यांनी स्वागत खूप छान केलं आणि 5,000 मुली तिथे शिक्षण घेऊ शकतील एवढा विस्तार त्या कॅम्पसचा आहे. वा. त्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली आहे ती पूर्ण अद्ययावत असणार आहे. त्याच्यासाठीचा पूर्ण जो रोडमॅप तयार केलेला आहे तो येत्या काही वर्षांमध्ये ही 5,000 संख्या होईल, आत्ता नाहीये. आणि त्यामध्ये विषय सुद्धा अगदी ट्रेडिशनल विषय घेतलेच आहेत थोडेफार, पण मुख्यत्वे जे आज मुंबईला, पुण्याला, इकडे तिकडे जे आपल्याला म्हणजे BCA आहे किंवा BBA आहे किंवा तत्सम मुलींची जी डिमांड आहे त्यांना दे लुक फॉरवर्ड टू असे सगळे विषय घेतले आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णपणे अंमलात कसं आणता येईल याचा विचार केलेला आहे. त्यामध्ये इंडस्ट्रीशी जोडून घेऊन त्यांचे सुद्धा विचार घेऊन त्यांना इंडस्ट्रीला लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठीचे प्रोग्राम्स, हा सगळा विचार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे केला. पण एक खूप वेगळी गोष्ट तिथे आहे असं मला सांगावंसं वाटतं, आवर्जून सांगावंसं वाटतं, सगळ्यांसाठी सांगावंसं वाटतं. ते म्हणजे आजकाल विचार बदलतात यंग जनरेशनचे आणि बरेचदा मुलींमध्ये आपल्याला लक्षात येतं की लग्न करणं, मग मातृत्व येणं आणि मातृत्व आलं की बंधन येणं आणि बंधन आलं तर माझं करिअर थांबणं आणि मग त्यामुळे जबाबदाऱ्या नकोत मला, पण मला माझं करिअर पूर्ण करायचंय, मला इथे जायचंय, ते करायचंय, ते करायचं. ह्या बंधनांमुळे ते थांबणार तर नाही ना, असा कधीतरी बऱ्याच मुलींमध्ये विचार येण्याची ट्रेंड सुरुवात झाली आहे. तर ही चूक आहे असं मी म्हणत नाही, बरोबर आहे तर हे त्याहून म्हणत नाही. पण मातृत्व हे खूप मोठं आहे, त्या पलीकडे आहे. हे तात्पुरती ट्रेंड आहे. ही आवरायची का नाही आवरायची मला नाही माहिती, पण मातृत्व ही संकल्पना मनामध्ये घोळत होती. आणि तसे मला तिथून माझ्या काही जे मला मार्गदर्शक आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये सांगितलं की ह्या संकल्पनेवर का नाही करत तो. तर ते बिल्डिंगची सुद्धा संकल्पना मातृत्व या संकल्पनेतनं घेतली आणि त्यामध्ये पूर्ण त्या कॅम्पसचा जो फोकल पॉइंट आहे, सेंट्रल पॉइंट आहे, तिथे 6,000 स्क्वेअर फुटाचा एक मोठं एक्झिबिशन सेंटर आहे आणि ते अंडरग्राऊंड आहे, स्लाइटली जसं खोल आहे आणि त्याच्या चारी बाजूला पाणी आहे त्यामध्ये आणि तिथे वूम मध्ये बाळ जसं असतं तसं गर्भामधलं बाळाच्या आकृतीचा तो सभागृह आहे. आणि त्या सभागृहामध्ये मातृत्वाच्या अनेक छटा या अगदी होलोग्राम पर्यंतचे टेक्नॉलॉजी वापरून दाखवण्यात येणार आहेत. म्हणजे मुलींना कन्सीव्ह होणं म्हणजे काय, तिथून काय होतं तो प्रवास एक, पण अनेक माता होऊन गेल्या मोठ्या, ज्यांनी पूर्ण समाज घडवला, ज्यांच्या मुलांनी, त्यांच्या अशा जिजामाता असतील, अहिल्याबाई असतील किंवा अनेक आहेत, त्यांची सगळ्यांचे बस्ट आहेत ते तिथे असणार आहेत. नंतर महर्षींचे आणि बाया कर्वे ह्या सुद्धा एक खूप मोठ्या आई होत्या, त्या होत्या म्हणून महर्षी घडलेत, म्हणून SNDT झालं असं मी म्हणेन. तर बाया कर्वेंच्या आयुष्यामधला हे म्हणजे त्यांनी रस्त्यावरच्या असलेल्या मुलींना आणून त्यांना पुढे आणलंय, म्हणजे त्यांना सांभाळलं, त्यांच्या आई बनल्या आणि त्यांनी पूर्ण समाजामध्ये त्यांना पुन्हा सक्षम करून बाहेर, म्हणजे अगदी घरामध्ये त्यांनी हे काम केलं जे महर्षींनी समाजामध्ये राहून केलेलं आहे. तर ही मातृत्वाची आणि मुख्य म्हणजे एक अजून महत्वाचा भाग त्यात सांगते की मातृत्व ही संकल्पना केवळ फक्त महिलांजवळ असते असं नव्हे, तर ती पुरुषांमध्ये पण आहे आणि ती त्याची जाणीव, तर म्हणजे ते एक तत्व, जसं आपण गुरु तत्व म्हणतो तसं मातृत्व. तर हे मातृत्व जोपासलं आणि खास करून शिक्षण क्षेत्रामध्ये जर का आपण ते जोपासू शकलो तर ती एक वेगळ्या प्रकाराने आपण समाजाकडला एक वेगळी देण देऊ शकू, अशी ती संकल्पना पूर्ण घेऊन कल्पना केली आहे. नुसतंच बिल्डिंगची नव्हे तर प्रोग्राम्सची पण. जसं एन्व्हायरमेंट, प्रकृती आपली माता आहे, तिला सांभाळणं म्हणून MSc इन एन्व्हायरमेंट तिथे सुरू झालेलं आहे. असे अनेक इंटिरियर डिझाईन आहे, रक्षण कसं करायचं, जंगलांचं रक्षण कसं करायचं, जंगलांपासून कशी प्रेरणा घ्यायची याबद्दल त्याच्यामध्ये माहिती इनोव्हेटिव्ह असं एक वेगळं. आणि तिथल्या लोकांची म्हणजे खास करून फॉरेस्ट डिपार्टमेंटची आम्हाला खूप मदत झाली. त्यांनी आम्हाला त्यामध्ये
कशा प्रकाराने डेव्हलप करायचे प्रोग्राम्स त्यांच्याशी आम्ही MOU केला, छोटे छोटे प्रोग्राम्स पण घेतले. सो ही देवाणघेवाण तिथल्या सगळ्यांबरोबर सुरू केली. आताची जी परिस्थिती आहे सामाजिक, त्या पार्श्वभूमीवर तुमचा हा जो थॉट आहे, तर मला असं वाटतं की हा रेव्होल्युशनरी आहे येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा. कारण आता आपण मधल्या काही काळामध्ये जी आंदोलनं पाहिली, काही रिॲक्शन्स पाहिले लोकांचे, आता तुम्ही इतक्या जेनझींबरोबर सतत तुमचा वावर असतो, तर मला एक सांगा की जेनझींची थॉट प्रोसेस बिफोर दिस एजिटेशन, ह्या आधी आंदोलनाच्या आधी कशी होती आणि खरंच याच्यानंतर कसे रिफर्केशन्स आलेत किंवा काही थॉट प्रोसेस आता त्यांचा कसा आहे? ती घटना आत्ता घडली म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारताय, पण ती घटना इतकीही मोठी नाही की वर्षानुवर्षाचा जो प्रवास आहे त्यांच्या विचारांचा तो लगेच बदलला असेल, असं मला काही वाटत नाहीये. मला सगळ्या प्रकारचे रिॲक्शन्स आले. म्हणजे काही मुलांना ते हो करायला पाहिजे, तर काही मुलं नाही, ते बरोबर नाही आहे, असं नको करायला, ट्रेडिशन्समध्येच आपण वगैरे राहायला पाहिजे, किंवा आपले थॉट प्रोसेस व्यक्त करण्याची वेगळी पद्धतही असू शकते, असेही म्हणणारे आहेत, तसेही म्हणणारे. खरं सांगायचं तर त्या एका इव्हेंटला खूप महत्त्व देण्याची गरजच नाही मला वाटत आहे. मला असं वाटतं की आजची जेनझी काही वेगळी नाही आहे. आपण होतो आपल्या काळामध्ये, आपणही तरुण वयामध्ये काय काय विचार केले आणि थोडे थोडे रिव्होल्युशनरी असणं हे त्या वयाला शोभतंच. मनामध्ये हा असं नाही, असं नको होतं करायला, असं व्हायला हवं वगैरे म्हणायलाच पाहिजे. त्यांनी नाही म्हणायचं तर काय, आपण आता नंतर सेट प्रोसेसमध्ये गेल्यानंतर म्हणणार आहोत. तर त्यांचे विचार समजून घेण्यासाठी मोठ्या पिढीने सज्ज व्हायला हवं. म्हणजे त्यांच्या शिक्षकांनी, त्यांच्या घरातनं, त्यांच्या आई वडिलांनी ते विचार, तो जो आतला गाभा आहे, मी म्हटलं आत्ता जो मातृत्वाचा, ते जर त्यांना मिळालेलं असेल ना, तर ते आणि आपण काही फार वेगळे, ते आणि आपण असं काही म्हणण्याची गरजही नाही. त्यांच्याही मनामध्ये तो ओलावा आहे, व्यक्त करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांना आजकाल बाहेरून झालेल्या आक्रमणामुळे असेल कदाचित नवीन शब्द कळले आहेत, नवीन गोष्टी वाटत आहेत आणि त्यांना वाटत ती आहे. फॉर एक्झाम्पल, आपण थोड्या वेळापूर्वी बोलत होतो ते मी आणि माय स्पेस. तर मला आठवतं मी आणि माय स्पेस हा कन्सेप्ट काही आपल्या वेळेला नव्हता किंवा आपल्याला माहीत नव्हता असं आपण म्हणू. पण मला एक गोष्ट आठवते की माझ्या मुलाला समजा मी रागवले काही, तो पटकन आजीच्या खोलीत जायचा आणि आजीच्या मांडीवर ठेवून राग सगळा व्यक्त करायचा. आई असं म्हणा, असं झालं. आजी थोडं शांत करायची, थोपटायची, मांडीवर घ्यायची, संपला विषय. म्हणजे ती मी स्पेस तिथे होती ना, आणि विच वॉज फार मोर दॅन व्हॉट प्रॉबब्ली वी आर टॉकिंग अबाउट अ मी स्पेस. त्यामुळे माझं म्हणजे आपल्या भारताची जी परिवाराची संकल्पना आहे, ती संकल्पना अजूनही मला खूप मोठी वाटते. कदाचित कोणाला वाटेल की मी खूप ट्रेडिशनली गप्पा करते, पण माझ्यासाठी अजूनही ती खूप महत्त्वाची आहे, खूप मोठी आहे. आणि तिथे जी स्थिरता आहे, तिथे ते स्वास्थ्य आहे, ते स्वास्थ्य समाजापर्यंत आज पोचवण्याची गरज आहे. त्यांना कुठेतरी वेंट आउट व्हायचं आहे. ते आजीची मांडी आहे का, समाज आहे का, रस्ता आहे का, अजून कुठला आहे ते ठरवतात. तर वेंट आउट होण्यासाठीच्या जागा पाहिजेतच, आणि पूर्वी होत्या, आपण त्या दिल्या, कदाचित त्या थांबवल्या का आपण, हा प्रश्न आपण आपल्याला विचारायला पाहिजे असं मला वाटतं. नाही, खरं आहे. अतिशय मला महत्त्वाच्या विषयाला तुम्ही हात घातलाय. कारण कुटुंब पद्धती ही पूर्वी जॉईंट फॅमिली होती, आता नंतर न्यूक्लिअर फॅमिलीकडे आपण वळायला लागलो. पण न्यूक्लिअर झालोय असं म्हणतच नाही. न्यूक्लिअरकडे एक असा ट्रेंड आता निर्माण झालाय. कदाचित जसं तुम्ही म्हणालात की परकीय काही चालीरीती, किंवा आता कसं इंटरनेटवर सगळ्याच गोष्टी इतक्या इझिली अवेलेबल आहेत. जपानमधली राहणीमान कशी आहे किंवा तिकडची संस्कृती कशी आहे, एक क्युरिओसिटी म्हणून ती पाहणं आणि ती माझी आहे म्हणून मी आत्मसात करणं, किंवा ती अमेरिकेची असेल किंवा इतर कुठली असेल, किंवा तिथं स्वतःला रिलेट करणं, असं मला वाटतं काही प्रमाणात मधल्या काळामध्ये झालं. आणि त्यामुळे हे आपलं आहे, किंवा जर ही माणसं अशी जगतात तर आपण का नाही जगू शकत, किंवा मग आपल्यालाही आपला स्पेस हवा, अशी कुठेतरी मला वाटतं जाणीव त्या काळात झाली असावी, जी पुढे पेनिट्रेट होत गेलेली आहे. पण मला असं वाटतं की जसं तुम्ही म्हणालात की वेंट आउट व्हायला एक जागा लागते. पूर्वीच्या काळामध्ये ती आजीची कुशी होती, आणि
म्हणजे आता असं म्हणावं लागेल की जर रस्त्यावरती व्यक्त करण्याची वेळ येत असेल तर समाज म्हणून या सगळ्याचा विचार करण्याची मला वाटतं वेळ खूप आलेली आहे आता. अगदी अगदी. आणि त्याला कारण म्हणजे समृद्धी, आपल्याकडपेक्षा जास्त फायनान्शियली समृद्धी जिथे असेल तर ते बोलतं एक तर, आणि जाणीवपूर्वकही असेल तर आपली संस्कृती, आपली विचारधारा, आपण हे कुठेतरी कमी आहोत हे शिक्षणातनंही अनेकदा दाखवलं गेलं. आता ते हळूहळू रुजत होतं, आपल्याही पिढीच्या नंतर ते रुजत गेलं कुठेतरी. आता पुन्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातनं U-टर्न घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नामध्ये कुठे कुठे सफलही होतोय. सफल नुसतं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की तो भारतबोध हा जो एक मोठा आयाम आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा, तो भारतबोध मुलांपर्यंत पोचवला जर का खऱ्या अर्थाने विद्यापीठांनी किंवा शिक्षण क्षेत्रांनी, तर मला वाटतं थोडं बदल व्हायला वेळ लागेल, पण होईल नक्की. आणि शिक्षण हे माध्यम आहे समाज बदलण्याचं, हे मी म्हणत नाही, अनेक तज्ज्ञांनी अनेक ठिकाणी अनेक वेळा म्हटलं आहे. इंग्रजांनी तर खास करून म्हटलं इट्स अ टूल ऑफ अ सोशल रिफॉर्म. सो वी आर युझिंग इट नाव फॉर आवर यंग जनरेशन. पण मला असं वाटतं की ते फार प्रभावीपणे अंमलात सर्वत्रच येण्याची आवश्यकता आहे मला वाटतं देशभरामध्ये. कारण ज्या पद्धतीचा एक आक्रोश किंवा भाषा जी वापरली जात होती ठराविक एका सेक्शनकडून किंवा ठराविक मुलांकडून, मी नाही म्हणत की आलेल्या आंदोलकांमध्ये सगळेच तसे होते, असं नाही आहे. वैविध्यता होती. काहींनी एका फार संविधानिक पद्धतीनं ते मांडलं, काहींचे मांडण्याची पद्धत वेगळी होती. पण ह्या सगळ्यामध्ये की जे बाहेर काही पोस्चर आपलं गेलं देशाच्या बाहेर, ते कुठेतरी दिस इज नॉट अवर कल्चर असं अनेकांचं म्हणणं होतं. डेफिनेटली, इवन आय अग्री विथ दॅट. काय होतं, समजा मुंबईला पूर आला म्हणतात, तर याच्या खाली पाणी आहे, सगळीकडे टीव्ही आम्हाला दिसतं की अरे बापरे पूर आला, म्हणजे आमचे जे नातेवाईक आहेत मुंबईला ते त्रासात आहेत का? पण त्यांच्याशी बोलावं तर कळतं की काहीच नाही, ते एका ठराविक छोट्याशा भागामध्ये पाणी साचलं होतं. अगदी तसंच आहे. काही जे बाहेर दाखवल्या गेलं किंवा बाहेर जे गेलं, कदाचित मला माहीत नाही, कारण मी याबद्दल बोलणं योग्य पण नाही, पण ते काही प्रतिकात्मक नव्हे. त्याच्यामुळे सगळेच तसे आहेत असं तर अजिबातच नाही. व्यक्त व्हायला जागा पाहिजे हे मात्र खरं आहे, आणि ते आज खरं नाही, अनेक वर्षापासून खरं आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रांनी आपली पूर्ण सिस्टीम जी बदलायची आहे ती तिथे बदलायची आहे. वर्गात येऊन शिक्षकांनी ब्लॅकबोर्ड घेतला, आपलं शिकवलं आणि बाहेर गेलं, ही पद्धत आता चालणार नाहीये. व्यक्त करण्याची त्यांना संधी देणं, त्यांचं ऐकून घेणं आणि त्या पद्धतीची पेडॅगॉजी आणणं हे आजची गरज आहे. अगदी बरोबर बोललात. कारण पूर्वीच्या काळी कसं होतं की शिक्षक जे सांगत होते तेच समग्र ज्ञान हे होतं, कारण इतर ज्या गोष्टी आता गुगल किंवा या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहेत त्या पूर्वीच्या काही दशकांपूर्वी नव्हत्या. त्यामुळे आत्ताचा जो विद्यार्थी आहे तो इतर 4 गोष्टींनी घेरलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला संवाद साधण्यासाठी किंवा त्याच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हक्काचा असा व्यासपीठ म्हणजे शिक्षण संस्था आहेत, त्याचे शिक्षक आहेत, ज्यांच्याशीच हे असं मला असं वाटतं की स्पष्टपणे काही कन्सेप्ट्स ह्या त्याच ठिकाणी क्लिअर होऊ शकतात. अगदी. त्यामुळे हे इंटरॅक्शन अधिक वैचारिक वाढण्याची आवश्यकता आहे. पूर्ण रोलच शिक्षकांचा बदलायला हवा. आता जी माहिती आपल्याला क्लासरूममध्ये ब्लॅकबोर्डवरती आपले टीचर्स द्यायचे, त्यावेळेला AI नव्हतं ना, गुगल नव्हता. त्यामुळे ती माहिती दिली शिक्षकांनी की पुस्तकापेक्षा थोडीशी जास्त समजावून सांगतायत सर, असं वाटायचं मॅडम. आता गुगल जास्त एखादी माहिती दिली आणि ती चुकीची असेल तर मुलगाच सांगेल वर्गामध्ये, मॅडम असं नाही तसं आहे हे. तर मग अशा पद्धतीमध्ये मग वर्गामध्ये जाऊन ब्लॅकबोर्डनी आणि असं शिकवण्यापेक्षा देर आर सो मेनी डिफरंट मेथड्स पेडॅगॉजीच्या, ज्याच्यामधून को लर्निंग तयार करता येईल. म्हणजे शिक्षक सुद्धा को लर्नर असू शकतो. मुलं ज्या वेळेला आपण इंटरॅक्ट करतो त्यावेळेला मुलं काय बोलतायत ते आपल्याला कळलं, पण ॲट द सेम टाइम इतकी सगळी माहिती
कशी जिरवायची आणि डायजेस्ट कशी करायची, खरंय. हे मात्र शिक्षकांनी शिकायलाच हवं, सांगायला. म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना काय द्यायचं आहे की ही माहिती तुला मिळाली ना, आता याचं करायचं काय ते मी सांगते. बरोबर. ते तुला गुगलही नाही सांगणार आणि तुला AI पण नाही सांगणार. खरंय, खरंय. त्यामुळे भारतीयत्वाचा जो मी विचार करते म्हणते, तो भारतीयत्वाचा विचारामध्ये हा विचार सुद्धा एक महत्वाचा आहे की त्यामध्ये शोध घेणे स्वतःचा, या माध्यमांमधनं, या माहितीमधनं. तर हे शिक्षणाचा भाग जो आपल्याकडे पारंपरिकरित्या अनेक वर्ष होता, आता त्याला IKS नाव दिलंय आणि IKSचा एक सब्जेक्ट दिलाय. तसं नाही मी म्हणत आहे, ते अत्यंत वेगळं आहे, तसं करायचंच नाही. पण एक जी पेडॅगॉजिकल मेथड की ही मेडिकल सायन्स हे अमकं हा आहे, यातला हा विषय आपण शिकतोय, पण ह्याचा तुझ्याशी रिलेटेड, तर तू स्वतःला कसं शोधतोय, त्याच्यामध्ये तू स्वतःला कशी शोधतेय, तर तो भाग स्वतःला शोधण्याचा हा कुठेतरी मिसिंग आहे. आणि तो IKSच्या रूपाने यायला हवा. एक प्रयोग केला SNDT मध्ये आम्ही. बरं. यालाच धरून सिलेबस बनवा, इतक्या क्रेडिटचा IKSचं बनवा वगैरे वगैरे. आता ते आमच्या फ्रेमवर्कमध्ये आहेच. त्याचा थोडासा आतून विरोध होताच मनामध्ये माझ्या. त्यामुळे एक जगरानी म्हणून प्रोजेक्ट केला. जगरानी प्रोजेक्ट संपूर्ण सफल झाला असं मी अजिबात म्हणत नाही, पण जगरानी हे चंद्रशेखर आझादच्या आईचं नाव, सो इट्स सिम्बॉलिक म्हणून त्यांना नाव दिलं. पण ह्या मुलींना आम्ही भारतामध्ये जसे ऋषी, आम्ही विद्यापीठ, महिला विद्यापीठ आहोत म्हणून जसे ऋषी झाले तसा आम्ही ऋषिकांचा शोध घेतला. भारतामध्ये किती ऋषिका झाल्या, कोण कोण आहेत त्यांचं जीवनशैली काय होती, तर विविध मार्गातनं आमच्या संस्कृतच्या डिपार्टमेंटने तो शोध घेतला. आणि तो शोध घेऊन त्यांनी जेव्हा आमच्या समोर दिला, तर त्याला आम्ही गोष्टींमध्ये कन्व्हर्ट केलं. तर गोष्टी रूपांनी ही माहिती आमच्याच विद्यार्थिनींनी दुसऱ्या विद्यार्थिनींना सांगायची, त्याला क्रेडिटाईज केलं. त्यामुळे ह्या मुलींना ती माहिती आपलीशी कदाचित थोडी, कारण मी जर का एखाद्या ऋषिकाची माहिती सांगायला गेली तर ते पण त्या मैत्रिणींनीच सांगितली आणि आजचे रेलेव्हन्स देऊन सांगितली. तर गोष्ट कशी सांगायची, कुठल्या टेक्नॉलॉजीचं रील्स बनवता तुम्ही, तर हिची रील बनवा ह्याच्यातनं. तर अशा रील्स कशा व्यवस्थित बनवायच्या हे शिक्षण मग आम्ही 3 दिवसीय त्यांचं नारी से नारायणी असा उपक्रम सुरू केला, ज्यांना इंटरेस्ट आहे. मग नारी से नारायणी तर 3 दिवस, सकाळी ध्यान म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, आपली संस्कृती म्हणजे काय, वेद म्हणजे काय, आणि त्याच्यातनं बाकीचं काय आहे, म्हणजे स्पिरिच्युअलिटी म्हणजे नक्की काय, आपला समाज काय आहे, रिलिजन आणि स्पिरिच्युअलिटी यामध्ये फरक काय आहे, अशा चर्चा गोष्टी सांगणं, त्यांना विचार करायला प्रेरित करणं हे त्यामागचा उद्देश. त्यांनी विचार आहेतच, त्या विचारांना चालना द्यायची आणि मग हळूहळू त्यांना स्वतःमध्ये उतरवायचं. आणि त्या जेव्हा शांत होऊन स्वतःमध्ये उतरायला लागतात तेव्हा त्या बोलायला लागतात खऱ्या. आता कन्फ्युज्ड आहेत, इतका भडीमार आहे सगळा माहितीचा की त्या वयाला नक्कीच कळत नाही की आपण कशामध्ये गुंतायचं. त्या गुंतून जातात तिकडे तिकडे, सगळं महत्वाचं वाटायला लागतं. इतक्या ज्या गोष्टी आपल्याला अगदी छोट्या वाटतील असं त्यांच्या आयुष्याचा प्रश्न बनतो तो, आणि तो प्रश्न सोडवता येतो आपल्याला. पण शिक्षकांचा आणि त्यांचा संवादच नाही. शिक्षक वर्गात येतात, शिकवतात आणि चालले जातात. ती मुलगी शिकण्याची तिची मनस्थिती आहे का नाही हे सुद्धा कळत नाही. हा जो बदल आहे हा व्हावा शिक्षकांमध्ये. खरं आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीने, आता तुम्ही ह्या ऋषिकांबद्दल बोललात, मला असं वाटतं की अनेक अशा आपल्यातल्या महिला असतील की ज्यांना सुद्धा हे जाणून घ्यायला आवडेल, पण कधी हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल. पण अशा माध्यमातून देखील असे विषय हे एका मोठ्या समुदायापर्यंत, लोकांपर्यंत नक्कीच पोहोचू शकतात. तुमच्या कार्यकाळामध्ये खास करून सांगायचं झालं तर NAC A+ हा दर्जा SNDTला मिळाला आहे. किती भूषणावह वाटतं हे, आणि याचं एक आत्मसमाधान किती आहे ना. आत्मसमाधान A ग्रेडचं म्हणून नाही आहे, पण आत्मसमाधान प्रचंड आहे.
प्रचंड एवढ्यासाठी आहे की A+चा दर्जा SNDTला मिळायलाच हवा होता. म्हणजे त्यात काही वेगळं खूप काही केलं असं अजिबातच काही मी म्हणणार नाही. पण तिथे आहे ते दाखवता आलं, एक टीमवर्क करता आली, सगळेजण एकत्र आलो आम्ही. A+च्या दर्जापेक्षा सुद्धा महत्त्वाचं मला वाटेल की त्या टीमनी जाताना म्हटलं की एका पब्लिक युनिव्हर्सिटीमध्ये असा एकोपा एकत्र पाहिला, तो आम्हाला खूप मोठा वाटला. तर मला वाटतं की ती जास्त मोठी भेट आहे. आणि सगळेजण एकत्र येऊन आम्ही ते काम केलं, प्रत्येकाने काम केलं आणि जे होतं ते 100% दाखवण्याचा प्रयत्न केला. तर SNDT महिला विद्यापीठ वेगळी आहे. SNDT महिला विद्यापीठामध्ये हे वेगळेपण जे आहे ते आम्हाला व्यक्त करता आलं, त्या NAACच्या साच्यामध्ये मांडता आलं आणि ते कन्व्हिन्स करता आलं. अदरवाईज बाहेरून एक्रेडिटेशन घेणं आणि मग लोकांनी म्हणणं की तुम्ही A ग्रेड आहात, A+ आहात, ह्यामध्ये काही मला फार मोठं काही आहे असं वाटत नाही. पण हे वेगळेपण अशासाठी आहे की जेव्हा आपण आजकालचा पूर्ण इरा हा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, फंडिंग खूप आहे, अशा फंड्समध्ये आणि अशा गोष्टींमध्ये चकाचक इमारती, चकाचक इन्फ्रास्ट्रक्चर सगळं दिसत असताना असं काही आमच्याकडे खूप चकाचक असं बाकीचं आहे. कारण 100 वर्ष जुन्या बिल्डिंग, काही बिल्डिंग्स आमच्या 75 वर्ष जुन्या आहेत, मेंटेन करणं कठीण जातं. अशा परिस्थितीत असून सुद्धा तिथली व्यक्ती महत्त्वाची आहे, तिथलं शिक्षण महत्त्वाचं आहे, तिथे शिकायला दिणाऱ्या पद्धती महत्त्वाच्या आहेत, तिथल्या ट्रेडिशन्स महत्त्वाच्या आहेत. हे जेव्हा आम्ही कन्व्हिन्स करू शकलो तर ते NAACनी ॲक्सेप्ट केलं, NAACमध्ये ते मांडता आलं. हेच मला खरं म्हणजे मोठं वाटतंय. पण साधारण 45,000 ते 1,10,000 हा एक मोठा टप्पा आहे. दुपटीहून अधिक आहे. तर हा टप्पा गाठताना म्हणजे ती जी जर्नी होती ती कशी होती? 2021 मध्ये 45,000 मुली होत्या आणि मग त्या हळूहळू वाढत आज 1,10,000 मागच्या वर्षी होत्या. या वर्षीची अजून ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे, त्यामुळे मला कल्पना नाही की किती होतील. यामागची पुष्कळ कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे की विविध सवलती महाराष्ट्र सरकारने मुलींकरता दिल्या, त्यामुळे मुलींचा ॲडमिशनकडे ओढा झाला. पण विद्यापीठांमध्ये असं जाणवतं की विद्यार्थ्यांची संख्या कमी होती आहे काही ठिकाणी. तर तसं न होता SNDT महिला विद्यापीठामध्ये ती वाढली. तर नंबर ऑफ एफिलिएटेड कॉलेजेस वाढले. तर त्याचं कारण असं असू शकतं कदाचित की खेड्यापाड्यामध्ये आज खूप दूरपर्यंत SNDT महिला विद्यापीठ पोचलं आहे. तिथे महिलांच्या शिक्षणाची गरज आहे हे आपल्याला लक्षात आल्यामुळे ज्या ठिकाणाहून ती मागणी आली तिथे SNDT महिला विद्यापीठाने तशी परवानगी दिली आणि त्यामुळे तिथे नवीन विषय म्हणजे फॅशन डिझाईन अशा गोष्टींना खूप डिमांड आली आणि तशा कोर्सेस आपण प्रोग्राम्स तिथे देऊ शकलो. ते शिक्षिका, ते कुलगुरू आणि त्यानंतर लेखिका आणि कवयित्री, हा सगळा जो प्रवास आहे तो तसा थक्क करणारच आहे. तर ह्या प्रवासाकडे कसं मागे वळून पाहताना वाटतं तुम्हाला? मागे वळून बघताना असं काही म्हणजे असं पहिलं वाटत नाही काही आहे. पण आर्किटेक्ट झाले ती मी माझ्या आवडीने झाले. त्यावेळेला 1984 साली मला डॉक्टरही होता येणार होतं, मला अमुकही होता येणार, ह्याची चर्चा मला आठवते घरामध्ये झालेली. पण आवर्जून मी निवडला आर्किटेक्ट होणं आणि 5 वर्ष VNIT म्हणजे रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमधून, चांगल्या कॉलेजमधनं मला शिकता आलं. त्यानंतर आपोआप शिक्षिका होणं हे मी चॉईसने नव्हतं, ते झाले शिक्षिका. आणि शिक्षिका झाल्यानंतर तेच होतं माझं आयुष्य असं मला वाटायला लागलं. मुलींचा सहवास, मुलींमध्ये राहणं, मुलींच्या आसपास असणं आणि मन लावून करणं, ते होता इतकी वर्ष गेली, आपोआपच प्रिन्सिपल झाले तिथेच, म्हणजे मोठी होता. आणि मग एक दिवस ही संधी आली. ह्या मधल्या प्रवासामध्ये एक नक्की आहे की जो
प्रत्यक्ष सहवास होता मुलींचा तो कमी कमी झाला. म्हणजे एक काळ असा होता, मला आठवतं की संध्याकाळ झाली आणि घरी जात असताना मला जाणवायचं आजचा दिवस चांगला गेला का वाया गेला, हे ठरवण्याचा माझा मापदंड म्हणजे आज किती वेळ मी मुलींबरोबर होते. तर ज्या दिवशी मी मुलींबरोबर नव्हते तो दिवस वाया गेला असं मी स्वतःसाठी ठरवलं होतं. तर आज तर माझ्या मुलींबरोबर माझा सहवास क्वचितच होतो म्हणजे ॲक्च्युअल. पण मी जे डिसिजन्स घेते माझ्या टेबलावरती, मी ज्या सह्या करते, त्याच्यामुळे किती प्रचंड प्रमाणामध्ये मुलींच्या जीवनामध्ये फरक पडतो याची जाणीव नक्की आहे. आणि त्यामुळे एक समाधान आहे की इतक्या स्कीम्स, इतके प्रकार. आज SNDT महिला विद्यापीठामधनं एक डिसिजन घेतलं फक्त की जी सुटी ग्रांट होती ती शिक्षकांसाठी रिसर्चसाठीची होती. एक दिवस पाहत असताना जाणवलं ह्यांना या ग्रांटची खूप खरंच आवश्यकता आहे का, तर ती त्यांच्याकडनं आली डिमांड, म्हणून मग कन्व्हर्ट केली ती मुलींच्या स्कॉलरशिप्समध्ये. अजून एक आली, मग इथून CSR आलं, मग असं आलं. करता करता मागच्या वर्षी जवळजवळ 1,500 मुलींना आम्ही त्यांची फी पूर्ण माफ करू शकलो त्यांच्या शिक्षण. तर हे जेव्हा लक्षात येतं की 1,500 मुलींपर्यंत जर शिक्षणाचं त्यांचं फी माफ करण्याची क्षमता ही काय माझ्या लेखणीमुळे किंवा मी शिक्षक आहे म्हणून एका पॉलिसी डिसिजन, एका विचारांनी जे आपोआप आलं. इथून कोणीतरी येतं सांगतं की मॅडम तुम्ही ते दिलं म्हणून मी आज इंजिनियर बनवू शकते, माझी मुलगी इंजिनिअरिंगला आहे, तिला म्हणजे असं बरेच आहेत गोष्टी. तर ते मात्र नक्की समाधान आहे. एक अजून खूप महत्त्वाची आणि वेगळे पण SNDT महिला विद्यापीठाचं सांगेन म्हणजे लाईफ लॉंग लर्निंग आमचं जे आहे ते खेड्यापाड्यात सगळीकडे जवळजवळ 200हून अधिक महिलांपर्यंत हे विद्यापीठ पोचतं त्या डिपार्टमेंटवर. आणि मग हे सगळं असं लाईफ लॉंग लर्निंगमधनं घडतं, म्युझिकमधनं घडतं. त्याच्यामधनं एक म्हाताऱ्या आजी होत्या 80 वर्षाच्या, त्या त्यांची गोष्ट आली आहे पेपरमध्ये. त्या म्हणाल्या मी अंथरुणात होते, आजारी होते, पण मला ही संधी मिळाली की मी घरून गाणं शिकू शकेन, जी माझं आयुष्याचं ध्येय होतं. आणि मला SNDTनी ती संधी दिल्यामुळे मी ती शिकले. आणि गाणं शिकता शिकता त्यांची माझी तब्येतही ठीक झाली. खरं ही म्हणजे लाईफ लॉंग लर्निंगचा म्युझिक इज अ थेरपी. पण हे आपण म्हणणं आणि ऍक्च्युअली त्यांच्या आयुष्यात घडवून आणता येणं हे खूप मोठं आहे. खरंच. दुसऱ्या एक म्हणजे माझ्या मुलाचेच मित्राचा फोन आला की माझ्या आईला डिग्री मिळणार आहे यावेळेला, तर तुम्ही द्यावी. तर नॉर्मली प्रत्येक डिग्री काही माझ्या हातून दिल्या जाऊ शकतच नाही म्हणजे. तर म्हटलं तो आला आणि त्यांनी सांगितलं की माझ्या आई SNDTचीच पुण्याच्या कॅम्पसमध्ये शिकत होती, मग तिचं लग्न झालं, शिक्षण राहिलं, मग आमच्या दोघांचा जन्म झाला आणि मग नंतर बाबा गेले आमचे. तर आईनी मग आम्हाला दोघांना म्हणजे मी आणि माझी बहीण आहे दोघांना मोठं केलं. आता आम्ही दोघंही लग्न झालं, नोकरी लागली आहे. माझी इच्छा होती की आईनी आपलं शिक्षण पूर्ण करावं, तर तिने आत्ता SNDTतनं पूर्ण केलं. तिची MSc काय जे झाली असेल डिग्री ती झाली आहे. तर आम्हाला दोघांना खूप आनंद आहे. तर ते सगळे फॅमिली आली होती. असं एक असा एक अटॅचमेंट जो असतो ना घरी घरचा सारखाचा, ते अटॅचमेंट मला SNDTमध्ये जाणवलं. हे आपण इतर विद्यापीठांना कल्पना नाही करू शकत की कोणी जाईल आणि म्हणेल की मला असं झालं. तर हे पण ही किती एक सक्षमीकरण आहे त्या महिलेचं. कसं आहे ना की एका काळानंतर ती जी आस सोडून दिलेली होती की आपण आपलं शिक्षण पूर्ण करू शकू, ती आपल्याला पूर्ण करता येतेय. म्हणजे उरलेली आयुष्यातली जी वर्ष आहेत ती आपण की मी अमुक डिग्री घेऊ शकले, हा जो एक आनंद आहे तो मला असं वाटतं की तो कुठल्याच गोष्टीनं विकत घेण्यासारखा नाहीये. आणि ते एका व्यक्तीच्या मनामध्ये जर का ते समाधान असेल तर ती समृद्ध व्यक्ती समोरचं वातावरण आजूबाजूचं किती बदलते, पॉझिटिव्ह बदल घडून येतो. त्यासाठी अजून एक उपक्रम आपण SNDT महिला विद्यापीठामध्ये सुरू केला, तो म्हणजे चेतना. चेतना इज अ सेंटर फॉर होलिस्टिक एज्युकेशन ट्रेनिंग अँड नॉवेल ॲडव्हान्समेंट. त्याचं हे आहे पुण्याला, त्याचं हेड ऑफिस आहे. सगळ्या कॅम्पसमध्ये त्याचे ब्रांचेस आहेत. आणि त्याची म्हणजे टॅगलाईनच अशी बनवली की ज्याला जे शिकवायचं आहे आणि ज्याला जे शिकायचं आहे
त्यांच्यासाठी ते उपलब्ध करून देता यावं. ऑनलाईन, ऑफलाईन, म्हणजे फेस टू फेस, ब्लेंडेड, कसंही करायचं असेल तसं करता यावं. त्याच्यासाठी एक पूर्ण सिस्टीम डेव्हलप केली आणि त्या चेतनामार्फत आज 400च्या जवळपास शॉर्ट टर्म कोर्सेस दिल्या जातात आणि मुली शिकतायत. त्यामुळे त्यातला एक सगळ्यात त्याचं म्हणजे काय म्हणता येईल सक्सेस हे मला जेव्हा एकदा जाणवलं की मी पुण्याच्या कॅम्पसमध्ये पाहिलं, एक मुलगी शिकायला आलेली म्हणजे स्टुडंटच, तर मला तिथले प्रिन्सिपल म्हणाले की मॅडम हिनी चेतनामध्ये आपला कोर्स दिला आहे. म्हटलं हो का, काय दिला आहे? तर तिला काहीतरी नथ वगैरे बनवता येते आणि तिच्या मैत्रिणींना शिकायची आणि तिला शिकवायची आहे, तर ती चेतनामधनं देते आहे. त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन दिलं तिने, मुलींकडनं फी घेतली, स्वतः कमाई केली. तिची फी 8,000 10,000 वर्षाची, तिने 15,000 दर सुट्ट्यांमध्ये ती कमवते आणि चेतनामार्फत. तर नथिंग लाईक दॅट. म्हणजे ज्याला जे करायचं ते मिळू शकतंय. स्किल आहे तिच्यामध्ये, तिला ते स्किल वाटायचं आहे आणि लोक तयार आहेत. तर ह्याही पद्धतीने विद्यापीठामधनं चेतनामार्फत हे करता, हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची गरज पण आहे. त्यामुळे शॉर्ट टर्म कोर्सेस सहज देतावे, ते बास्केटमध्ये टाकता यावे आणि ते आपल्याला एका सिस्टीममधनं सगळ्या ब्रांचेससाठी उपलब्ध करून देता यावे, ह्याची ही व्यवस्था उभी राहिली. नाही, नक्कीच. आणि मला असं वाटतं की म्हणजे तसं जाणून घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत या विद्यापीठाच्या अंतर्गत. एकूण शैक्षणिक जर घटक पाहिले तर 39 विद्यापीठांचे विभाग आहेत आपल्याकडे. 13 महाविद्यालय, कंडक्टेड कॉलेजेस आहेत, 2 व्यवस्थापन अभ्यास संस्था आहेत, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, 11 सेंटर्स आपण निर्माण केलेले आहेत, 6 वेगवेगळी सेल्स आहेत त्याचे, आणि स्वायत्त सशक्त महाविद्यालय, इम्पॉवर्ड ऑटोनॉमस कॉलेजेस ही 2 निर्माण झाली आहेत. 400 संलग्न महाविद्यालय म्हणजे ॲफिलिएटेड कॉलेजेस आहेत आणि 7 राज्यांमध्ये सध्या कार्यरत आहे. म्हणजे हे किती याचा विस्तार हळूहळू वाढतोय, ही पण मला असं वाटतं की फार कौतुकास्पद गोष्ट आहे खरं तर. 7 राज्यांमध्ये खूप वर्षांपासून आहे महाविद्यालय. कारण महर्षींनी जेव्हा सुरू केलं होतं विद्यापीठ, त्यावेळेला त्यांनी सेंट्रल विमेन्स युनिव्हर्सिटी अशीच एक संकल्पना मांडली होती. त्यामुळे भारतीय विद्यापीठ, महिला भारतीय वर्ष विद्यापीठ असं, तर ते पूर्ण भारतामध्येच असावं असंच त्यांनी मांडलं, संकल्पना केली होती. म्हणून ते अजूनही आहेत. चेतनासोबत भाग्यश्री नावाचा नवीन उपक्रम देखील आहे, तर त्याबद्दल सुद्धा मगाशी ते जगरांनी म्हटलं ना, तर ते भाग्यश्रीचाच होता. भारतीय ज्ञान परंपरा एवं योग केंद्र असं ते. तर ते भाग्यश्रीमध्ये IKS महत्त्वाचं आहे. त्यामुळे IKSचे ज्या संलग्न जेवढे उपक्रम असू शकतात, त्यात एक मुख्य म्हणजे सांगता येईल की नवीन प्रकार असू शकतो कदाचित, त्याला म्हणता येऊ शकतं, ते म्हणजे PhD इन IKS हे आपण नवीन सुरू केलं. त्यानंतर गुरुकुलम म्हणजे रेसिडेन्शियल प्रोग्राम फॉर BA इन IKS असा चंद्रपूरलाच सुरू केला आहे. त्याचं उद्घाटन केलं यावर्षी. पहिली बॅच असणार आहे त्याची. तर मुली तिथे राहायला येतील. आता तिथे वेद आणि सगळा आपला भारतीय संस्कृतीच्या बरोबर नवीन रेलेव्हंट एज्युकेशन पण त्या घेणार आहेत यामध्ये. वा. एक नक्की जाणून घ्यायला आवडेल तुमच्याकडून, कारण इतका काळ तुम्ही पाहिलाय आणि तुमचं सुद्धा शिक्षण असं वैविध्यपूर्ण राहिलेलं आहे की टिपिकल म्हणजे त्या काळामध्ये डॉक्टर, इंजिनियर असं जे स्वप्न पाहणारी मुलं होती, तर त्या पठडीचा वेगळा विचार करून तुम्ही काही वेगळे निर्णय आयुष्यात घेतले आणि अनेकांचं आयुष्य सध्या तुमच्या निर्णयांमुळे बदलतंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर महिला शिक्षण क्षेत्रामधले नवीन ट्रेंड्स काय आहेत आणि तुमचं काय निरीक्षण आहे याबद्दल? कारण तुम्ही सुद्धा एक वेगळा ट्रेंड सेट केलेला आहे तुमच्या काळातला. हो, मी आर्किटेक्चर शिकले, आर्किटेक्ट आहे. माझ्या वर्गामध्ये पण खूप मुली होत्या. म्हणजे त्यावेळेला इतके नव्हते, पण आता पाहतो तर आर्किटेक्चर हे सुद्धा मुलींचं एक ट्रेंड आहे. इंटिरियर डिझायनिंग मुलींना आवडतं, फॅशन डिझायनिंग मुलींना आवडतं, डिझाईन अँड क्रिएटिव्हिटी हा त्यांचा विषय आहे. शिकवायला मुलींना जास्त आवडतं म्हणून
एज्युकेशन क्षेत्र आहे, आयटेप आहे, म्हणजे शिकवणे, शिक्षिका होणे, हा भागाकडे सुद्धा आपल्याला ट्रेंड दिसतो आहे. त्यांच्यानंतर कंटेंट डेव्हलपमेंट आणि ओरेटर होणे ह्या भागाकडे आहे, फिल्म मेकिंगकडे आहे मुलींचा कल. ह्या सगळ्यामधनं जर्नालिझमकडे मी बघते. जर्नालिझम SNDT मध्ये आहे. त्यामध्ये मुली खूप जाऊ इच्छितात. मला असं वाटतं लॉ सुद्धा इंडक्ट लॉ आहे ना, लॉ आहे, लॉची छान कॉलेज आहे आमचं मोठं SNDT ला. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये डेटा सायन्स आहे आमच्याकडे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड सगळे प्रोग्राम्स आहेत. त्यानंतर AI आहे इंजिनिअरिंगमधलं. आणि दुसरं एक खूप महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं, जी क्रिएटिव्हिटी आहे मुलींमधली, त्या क्रिएटिव्हिटीला वाव देण्यासाठी आजची जी गरज आहे, SNDT महिला विद्यापीठ सातत्याने म्हणजे तेव्हापासून आजपर्यंत कंटिन्युअसली स्वतःच्या शिक्षणाच्या कंटेंटमध्ये आणि प्रोग्राम्समध्ये आणि पेडेगॉजीमध्ये बदल करतच आली आहे. तसा बदल आत्ता एक घडतोय, तो म्हणजे इनोव्हेशन महाकुंभ 1 आणि इनोव्हेशन महाकुंभ 2. हे दोन्ही खूप सक्सेसफुली करता आले. तुम्हाला करता आले, त्याबद्दल पुण्यामध्ये ते झाले नक्की. पुण्याला 2 झाला. त्याच्या आधी 9 नोव्हेंबर 2025 आमच्या जुहू कॅम्पसला झाला. त्यावेळेला 110 वर्ष विद्यापीठाला झाली होती आणि 9 नोव्हेंबर ही तारीख म्हणजे महर्षींची पुण्यतिथी. आयडिया टू स्टार्टअप आणि स्टार्टअपच्या पलीकडे एंटरप्रेन्योरशिप. तर हे टप्पे टेक्निकल आहेत, हे सगळे समजावून घेतले तर ते टप्पे आज ना SNDT मध्ये पण आणि अनेक ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. आमच्या इकडे आहे सेक्शन 8 कंपनी आहे, ज्याच्यामध्ये 46 इन्क्युबेटर्स आहेत. पण तिथपर्यंत पोचण्याचा मार्ग सोपा नाही आहे. तर तो प्री इन्क्युबेशन सेंटर्स असा एक कॉन्सेप्ट मांडला आणि तो विद्यापीठामध्ये अस्तित्वात आला. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याचं जे उद्घाटन केलं 9 नोव्हेंबरला आणि 110 मुलींच्या आयडियाज आपण त्यांना मांडून दाखवल्या. ते स्टॉल्स होते मोठे, तर त्यांना पण त्या खूप आवडल्या. जर महाराष्ट्रामध्ये त्यांनी महाराष्ट्राबद्दल बोलले की आपल्याला विमेन एंटरप्रेन्योरशिप्स डेव्हलप करायची असेल तर आपल्याला अशा प्रकाराने ते इन्क्युबेट करणं खूप गरजेचं आहे. मग ते इन्क्युबेट करण्यासाठीची व्यवस्था, आता ह्याला लागणारा जो पैसा आहे एक तर सरकार देईलच म्हणा, पण समजा नाही दिला तरी सुद्धा इंडस्ट्रीज आहेत ना, त्यांच्या गरजा आहेत, त्यांना रिसर्च हवं आहे. त्यांनी हे आयडियाजना नर्चर केलं तर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकू. त्यांनी ह्या घ्याव्या कल्पना आणि त्यांनी पैसे द्यावे, अशी ही एक संकल्पना मांडली. त्यामुळे 110 मुली तेव्हा आणि 111 मुली पुण्याला आत्ता जे झालं जुलैमध्ये, त्यामध्ये या माध्यमातनं इंडस्ट्री कनेक्ट करता आलं, इंडस्ट्रीशी चर्चा करता आली. मुलींना आता 5 जुलैच्या कार्यक्रमामधल्या एका मुलीची कल्पना आमच्या माननीय गव्हर्नर सरांनी, जे आमचे चान्सलर आहेत, त्यांनी उचलून धरली आणि त्यांनी सांगितलं ही आम्ही डेव्हलप करणार, म्हणजे आम्ही याचा खर्च आम्ही करणार. तिची कल्पना साधीच होती की पूर्वी बायका जुने कपडे द्या म्हणायचे, तसे तिने जुने कपडे घ्यायचे, तिला नेऊन द्यायचे, कुठलेही ती घेणार, ती त्याला पूर्ण केमिकली क्लीन करून नवीन करणार आणि तिने त्याच्यातनं कॉस्ट्युम्स जे तयार केले होते पुन्हा रिस्ट्रक्चर करून अमेझिंग होते. म्हणजे फॅशन डिझायनिंगच्या जगातली ही क्रांतीच आहे असं मी म्हणेन, रियूजमधली. अशा अनेक होत्या कल्पना मुलींच्या. बरं, पण आता मला असं वाटतं की महर्षींच्या कार्याचा गौरव म्हणून पुण्याच्या विद्यापीठाच्या आवारामध्ये तुम्ही त्यांचा एक पुतळा याची नुकतीच स्थापना केलेली आहे, तर त्याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की. बापरे, महर्षींचा पुतळा तिथे येणं ही माझी नव्हे तर संपूर्ण विद्यापीठाची किंवा पुणेकरांची पुन्हा सगळ्यांचीच इच्छा होती. इतकी वर्ष झालीत महर्षींचं अस्तित्व तिथे आहे, पण महर्षींचं एक टँजिबल स्मृती म्हणजे समोर दिसले की नमस्कार करता यावा अशी नव्हती तिथे. तर महर्षी असावेत तिथे ही कल्पना माझी नाही, ही कल्पना तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांची होती आणि त्यांनी ती उचलून धरली. खरं सांगायचं तर त्यांनी पैसे पण दिले. मॅडम हे आमचं कॉन्ट्रीब्युशन आणि याच्यातनं पुतळा उभा व्हावा अशी आमची इच्छा, त्याची गरज होती.
एक संघ सगळ्यांना बांधून ठेवणं, फोकल असणं. आणि दुसरी एक मोठी महत्त्वाची गोष्ट त्याच्यातनं घडली असं मला वाटतं, ते अशा ठिकाणी आपण केला की रस्त्यावरनं जाताना सुद्धा तो दुरून आतमध्ये कॅम्पसमध्ये दिसतो. तर जसं आपण देवळाच्या बाहेरून जाताना आजकाल पाहतो की कुठं कोणीतरी देऊळ असलं की असं वाकून फक्त तिथल्या तिथं तसंही करणारे भरपूर आहेत. कारण महर्षींचं एक स्थान आहे पूर्ण पुणेकरांमध्ये आणि पूर्ण आणि ते स्थान जे पुणेकरांच्या मनात आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात जावं, महाराष्ट्रातून ते संपूर्ण भारतातला कडे जावं आणि पूर्ण भारतातनं ते जगापर्यंत पोचावं अशी एक इच्छा पण आहे आणि ते पोचेल कधीतरी नक्की. खरं तर उज्ज्वलाताई, तुम्हाला विचारण्यासारखे इतके प्रश्न आहेत. विचारण्यासारखे म्हणण्यापेक्षा तुमच्याकडून जाणून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. तर मला असं वाटतं की कॉफीच्या एका एपिसोडमध्ये ह्या सगळ्यांचा संचय करणं किंवा त्या स्टोअर करणं हे खरंच कठीण आहे. माझी अशी इच्छा आहे की आपण पुन्हा आम्हाला वेळ द्यावी आणि उरलेले जे अनेक प्रश्न आहेत त्या संदर्भात सुद्धा मला तुमच्याशी चर्चा करायला नक्कीच मला करायची आहे. अनेक गोष्टी आहेत, जगभरामधल्या इतक्या युनिव्हर्सिटी आहेत, मात्र देशामधल्या केवळ 1-2 युनिव्हर्सिटीज जगभरातल्या युनिव्हर्सिटीजपर्यंत जात आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल हा घडण्याची आवश्यकता आहे. तर याकडे आपण कसं पाहत आहे आणि असे अनेक प्रश्न टू बी कंटिन्यूड असं मी म्हणेन. जरूर जरूर की खूप जाणून घेण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं आज तुम्ही इथं आलात तर ज्ञानार्जन झालेलं आहे माझ्या सकट प्रेक्षकांचं, आणि अजून थोडा है थोडे की जरूरत है असं नक्की म्हणेन. आणि आपण नक्की अजून एखादा एपिसोड करू, कारण इतकं कसं आहे ना की एका एपिसोडमध्ये कुलगुरूंचं ज्ञान हे जाणून घेणं हे खरंच अशक्य असतं. कारण तो इतक्या वर्षाचा प्रदीर्घ असा प्रवास आहे, इतका संचय आहे तुमच्याकडे ज्ञानाचा, विविध गोष्टींचा. तो 1-2 एपिसोडमध्ये सुद्धा काही आम्ही सगळ्याच प्राप्त करू शकू असं नक्कीच नाहीये, पण जितकं घेता येईल तितकं कमीच आहे. तर खरं तुमच्या कार्यकाळामध्ये SNDT फ्लरिश झालेली आहे, ती अधिक व्हावी आणि एका वेगळ्या आयामापर्यंत तुम्ही घेऊन आलेला आहात, एका वेगळ्या टप्प्यावर. तसे टप्पे अधिक वाढत जावेत अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि तुम्ही आज इथं आलात, आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्राचे धन्यवाद, तुमचे धन्यवाद. आणि मला आज इथे अगदी मला सुद्धा इतकं छान तुम्ही प्रश्न विचारलेत की मला खूप बोलावंसं वाटत होतं, काय काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. हे या वातावरणाचाही परिणाम आहे, तुमचा परिणाम आहे, तुम्ही ज्या पद्धतीने ते खुलवलं त्याचाही आहे. त्यामुळे सगळ्यांचेच मनपूर्वक धन्यवाद आणि माझा आनंद मी इथे व्यक्त करते आणि धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद ताई, आज तुम्ही इथं आलात. पण जसं मी प्रेक्षकांना प्रॉमिस केलेलं आहे की ही मुलाखत तुम्ही कंटिन्यू असणार आहे, तर एका काही काळानंतर आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊ, पुन्हा नवीन गोष्टी जाणून घेण्याचा, ज्ञानार्जन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आता कॉफीमध्ये वेळ झालेली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.